नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. मी निघालो आहे आता गावी आणि सामान पण माझं रेडीच आहे. 12:30ची ट्रेन आहे आणि आता 12 वाजलेत. पटापट निघावं लागेल. आणि हे दीदीचा ॲल्बम सामानामध्ये बघा, दीदीचा ॲल्बम घेतला आहे. दीदीचा ॲल्बम आहे, लॅपटॉप घेतला आहे आणि ही माझी छोटी बॅग. त्याच्यामध्ये काय आपला ब्लॉगिंगचंच सामान आहे जास्त करून, तर ते तुम्हाला दाखवेन नंतर काय आहे ते. आता दीदीचा फोन आलेला जस्ट. रिक्षा भेटत नाही आहेत. ओ रिक्षा, रिक्षा भेटली आपल्याला. आपण आता जाणार होतो मी ईस्टला, पण आपल्याकडे ते म्हणजे दादा भेटले, ते वेस्टला जाणार होते. कारण की आपल्याला ईस्टवरून जवळ 7 प्लॅटफॉर्म नंबर जवळ पडतो. तर आता वेस्टवरून आपल्याला तिकडे जावं लागेल. ट्रेनचा स्टेटस चेक केला मी, ट्रेन लेट आहे, म्हणजे काही विषय नाही, आपण आरामात जाऊ शकतो. दीदी आणि माझे भाऊजी आहेत, ते पोचले जाता, ते आहेत तिकडे. फोन करत होते की ट्रॅफिक आहे, जरा लवकर निघ. थोडंसं लेटच झालो आहे मी, कामावरती पण गेलेलो आणि मग तिकडून येता येता थोडासा लेट झाला. काय नाही, आता विषय काय नाही, आता रनिंग स्टेटस चेक केलं आहे ना, पोचून जाऊ आता. नमस्कार भाऊजी. नमस्कार. S10 आली आत्ता गाडी, आणि मला कधीपासून फोन करते की गाडी आली, लवकर ये. मला माहिती होतं म्हणून मी आरामात आलो. आता ते अजून अर्धा तास थांबेल. कुणाला कुणाला चला गावाला. चुकीचं इंडिकेटर दिल्यामुळे ना पॉझिटिव्ह झाली आता दोघांची. मागचे पुढे आणि पुढचे मागे चालले आहेत परत. हा माझा आहे S11. पहिला तिकडे दिलेली इंडिकेटर, आता ते मागे. एक मिनिट. 37 30. लवकर निघ मग. पोचली बाबा एकदाच खेळात गाडी. गाडी लेट झाली थोडी, पण प्रवास चांगला झाला. आता रिक्षा केलेली आहे बघा, जाता आता. चला पटापट. कुठं आहे रिक्षावाला आपला? भेटला? यांची आहे का? हो येऊ मी निघता मी. मला ना सर्वांनी फोन केले ना, कस्तूरपासून नंदापासून मम्मी. मी सर्वांना बोलते मी येत नाही. मम्मी मला कंटिन्युअसली 5 काय भाडं घेऊन जा. मला तर मम्मी बोलत होती 9 वाजता 9ची गाडी आहे तिच्यासोबत. मी बोललो मी आता मुंबईला फिरायला आलो. नंदन पण फोन केला मला.
जा बड्डे बैठत जाऊ तिकडे नंदन आपलं. पण मला फोन केला मी बोललो मी काय असं येत नाही तर जाऊ दे मला कंटाळा आला तर गाडी सुटली जा लक्ष्मी आहे बोला मजा यायला लक्ष्मी आहे, जा तिथे घेऊन हा बघ घाबरला खरा हा घाबरतो बघ भाऊजी कसं हा प्रवास घाबरतो प्रवास घाबरायचं नाही चांगलाच होता थोडा लेट झाला पुढे जायचं ना. मला ती गाडी लेट झाली 30 सीट आपलं यांनी शेअरिंग जायचं ढेरी तिकडे बघा भूकला लागले ए काय भाडं बघता हे पुरा चला जाऊ आता. गाडी गावात काका हा ना 11 वाजता बिलकुल ठेवू आमचा खेड बस स्टॉप आहे बघा हा आमचा खेड बस स्टॉप आणि आता दीदी आणि भाऊजी काय आणायला हा, गेले मी नवस प्रसाद बोलले. आणायला गेलेत का काय मी नवरात जा, प्रसाद बा. आणायला गेले असतील वाटतं काय बोलतो? 9 वाजले 3:30 तास गाडी लेट नवरात झाली आहे, ती. नवरात आहे, भात. पण मात्र प्रवास हा, नसतो ना भात, भात फिरायचा. काय गर्दी नाही काय नाही आरामात जादा गाड्या सोडलेल्या म्हणून लेट तर होणार गाड्यात जायचं, गाड्यात जा, खलास जायचं. तर जातो घरी एक खलास गाड्या या लवकर या भूक लागली भूक काय ग झाली ना याच्यामुळं अगं मी येत नाही चल ये. ते बाजूला उतरत ते मला उतरू तरी दे आता ना थांब हे इथंच आहे होय हा? काय ठरवलं? होय. जा थांबा आता तुम्ही इथंच बाहेर ती पण घ्यायला. अगं भाऊजी थांबलेत काय करतेस काय काय ग या. ठेवते काय या या भाऊजींचा गृहप्रवेश सर्वांना येडी बनवली मम्मी कशी येडी बनवली हा, सर्वांना? येडी बनून चांगला पेढा खाल्ला मग वाटलं अजून मी मुंबईमध्येच होतो ना सर्वांना वाटत होतं सर्वांना म्हणजे तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे संपवतो हा. खूप मजा आली येताना तुम्हाला सर्वांना कोकणचा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आंघोळ करता? चला बाय बाय नाही येडा येडा हा